छत्रपती शिवाजी महाराज त्यांची प्रत्येकच लढाई कशी जिंकतात हे कुतूहल घेऊन ॲबे बॅर्थेलेमे कॅरे नावाचे एक फ्रेंच अधिकारी 17व्या शतकात महाराष्ट्रात आला होता. एका ठिकाणी त्याची गाठ महाराजांच्या मावळ्याशी पडली. त्याने विचारलं, शिवाजीराजांच्या सगळ्या मोहिमा कशा फत्ते होतात, त्यांच्या विजयाचं सिक्रेट नेमकं काय? त्यावर तो मावळा त्याला म्हणाला, महाराज त्यांच्या गुप्तहेरांवर लाखो रुपये खर्च करतात. त्या गुप्तहेरांची खूप मोठी यंत्रणा आहे. ते गुप्तहेर दुश्मनाच्या गोटातली सगळी माहिती गोळा करून राजांपर्यंत पोहोचवतात आणि मग महाराज एकाच गावात काम फत्ते करतात. ते ऐकून तो फ्रेंच अधिकारी जबरदस्त प्रभावित झाला. त्याने त्या भेटीची नोंद करून ठेवली. मंडळी, इंडियन नेव्ही सारखीच भारताच्या आधुनिक हेर खात्याची सुरुवात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण स्वराज्यात त्यावेळी जगातली सर्वोत्तम जासूस यंत्रणा होती आणि त्या यंत्रणेचे प्रमुख होते वाऱ्याला सुद्धा आपला माग काढून देणारे बहिर्जी नाईक, ज्यांना लोक महाराजांचा तिसरा डोळा म्हणायचे. हे स्वराज्य घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते बहिर्जींचं. लोक त्यांना सोंगाड्या, बहुरूपी, वारबहिरी अशा अनेक नावानं ओळखायचे. गनिम सोडा, स्वतः त्यांच्या घरचे लोक आणि खुद्द महाराज सुद्धा बहिर्जींना ओळखू शकत नव्हते. इतकं रूप बदलण्यात बहिर्जी माहीर होते. शत्रूच्या पोटातली माहिती त्याच्या ओठावर आणण्याचं कसब बहिर्जींकडे होतं. ती गुप्त माहिती स्वराज्यासाठी तितकीच महत्वाची होती जितक्या शूर सरदारांच्या तलवारी. आणि त्यांच्या कामाचे दोनच शेवट होते. पहिला, माहिती मिळाली तर विजय, आणि दुसरा, शत्रूच्या हाती सापडले तर मरण. पण तो गुप्तहेरच कसला जो मरणाला चकवा देऊ शकत नाही. हा धगधगता इतिहास आहे त्या रामोशी वीराचा, ज्यानं अतिव बुद्धीच्या जीवावर महाराजांचं स्वप्न आणि हे स्वराज्य तारलं. बहिर्जी नाईक जगाच्या इतिहासातला सर्वात रहस्यमय गुप्तहेर. चला तर मग सुरू करू. इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत अनेक आदिवासी जमातीचे म्हणजे रानवनाच्या पायवाटा कुळून प्यालेले मावळे होते. खास करून त्यांच्या गुप्तहेर खात्यात. त्यांचं काम थेट मैदानात उतरून शत्रूशी दोन हात करणं नव्हतं, तर शत्रूच्या पोटात शिरून त्यांचा सगळा कच्चा चिट्टा बाहेर काढणं हे होतं. आणि त्यात बहिर्जींची मास्टरकी होती, कारण बहिर्जी त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. म्हणूनच जेव्हा अफजल खान महाराजांवर चाल करून येऊ लागला तेव्हा राजांनी सर्वात पहिल्यांदा कुणाला सांगावं धाडलं असेल तर तो बहिर्जींना. बहिर्जी वाऱ्याच्या वेगानं महाराजांकडे आले. महाराज चिंताग्रस्त होते, कारण येणारं संकट मोठं होतं. त्याआधी आदिलशहानं महाराजांना शरण या म्हणून खलिता पाठवला होता. आता अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर 16व्या शतकात निजामशाही फुटल्यानंतर तिचा अर्धा भाग मुघलांनी तर अर्धा भाग आदिलशाहीने काबीज केला. त्याच काळात राजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन कोकण, कल्याण, भिवंडी अशा भागावर कब्जा करायला सुरुवात केली. दरम्यान आदिलशहाला वाटलं, हे कालचं पोरग जर इथं एवढं थैमान घालत असेल तर उद्या उठून आम्ही कुठं जायचं. म्हणून राजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दख्खनवर पुन्हा संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी आदिलशाने त्याचा सर्वात खुंखार सरदार अफजल खान याला भल्या मोठ्या फौजेसह महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना विजापुरातून पंढरपूर देवस्थानासह वाटेत लागेल ती गाव उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. त्यानं घातलेला धिंगाणा ऐकून महाराजांच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली होती, पण संयम ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानं राजांवर दबाव टाकण्यासाठी शहाजीराजांना कपटानं कैद केलं होतं. तसंच शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूवेळी सुद्धा अफजल खानानं काहीतरी दगाफटका केल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान त्याच्या भल्या मोठ्या सैन्याशी मैदानात उतरून लढणं शक्य नव्हतं, म्हणून महाराज चिंताग्रस्त होते. बहिर्जी आल्यावर महाराजांनी सगळी गोष्ट त्यांच्या कानावर घातली आणि त्यांना एक मोठी जबाबदारी दिली. खानाच्या सैन्यात घुसून त्याच्या एकूण एक बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्याची. ही खरंच मोठी जबाबदारी होती, कारण तोपर्यंत बहिर्जींनी एवढं मोठं धाडस केलं नव्हतं. पण राजांसाठी बहिर्जींनी ते शिवधनुष्यही पेललं. बहिर्जी तडक मोहिमेवर निघाले. आता त्यांनी पुढे काय केलं, कसे खानाच्या सैन्यात घुसले याबद्दल जाणून घेण्याआधी बहिर्जींची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊ. तसंच हे रत्न राजांना कसं आणि कुठं गावलं त्याचंही मागोवा घेऊ. तशी बहिर्जींची वैयक्तिक माहिती इतिहासात फार कमी आहे. त्यांचं अख्खा विश्व गूढ राहिले. पण उपलब्ध माहितीनुसार त्यांचा जन्म शिंगावे नाईक, तालुका जिल्हा अहिल्यानगर इथं झाल्याचं बोललं जातं. त्यांचं खरं नाव भैरवनाथ जाधव असल्याचं अनेक इतिहासकार सांगतात. ते बेरड रामोजी समाजातले होते. रानावनात राबल्यामुळं त्यांची शरीर दगडासारखी टणक आणि काळीच वाघासारखं निडर झालं होतं. खरं तर हा रामोशी शब्द सुद्धा रामवंशी शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाल्याची मान्यता आहे. रानावनात राहायचे म्हणून रामवंशी. 1692 मध्ये बहिर्जींचा मुलगा तुकोजी नाईक यांनी शिंगावे गावची सीमा आणि राम मंदिर बांधलं. त्यांच्या नावाचा शिलालेख असलेला एक दगड त्या राम मंदिरात ठेवण्यात आलेला आहे. बहिर्जी स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत अनेक इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. राजांनी एकदा आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या कोल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना मारून त्यांची शेपूट आणून देणाऱ्यास इनाम जाहीर केलं होतं. तेव्हा बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त लांडग्या कोल्यांच्या शेपट्या आणून दिल्या आणि मग त्यांना शिवरायांनी हरलं असं काही जण मानतात. तर शिमग्याचा खेळ पाहत असताना वेगवेगळी सोंग वटवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असं काही इतिहासकार मानतात.
तर अनेक इतिहासकारांना असं वाटतं की एकदा वेषांतर करून राजा रयतेची हाल हवा पाहण्यासाठी देशाटनाला गेलेले असताना ते बहिर्जींच्या प्रदेशात घुसले. तिथं बहिर्जी आणि त्यांचे साथीदार आधी जाळं लावून बसलेले होते. तेव्हा बहिर्जी आणि साथीदारांनी राजांना घेरलं. दरम्यान राजांनी आपली ओळख सांगितल्यावर बहिर्जींनी पहिल्यांदा त्यांना झुकून मुजरा केला आणि डोळं भरून राजांना पाहून घेतलं. त्यावेळी चाणाक्ष नजरेच्या राजांनी बहिर्जींना सैन्यात सामील होण्यासाठी गळ घातली. आता ती का हे राजांनाच माहिती. महाराजांना बहिर्जींमध्ये नेमकं काय दिसलं होतं हे माहिती नाही, पण त्या एका निर्णयाने स्वराज्याचा चेहरा मोहरा बदलला. बहिर्जी नाईक म्हणजे अत्यंत शार्प डोक्याचा माणूस. गावात आलेल्या फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत यांच्या नकला करण्यात, लोककलेची गाणी म्हणण्यात, लोकांच्या हावभावांचं निरीक्षण करण्यात, वेषांतर करण्यात, प्राणी पक्ष्यांचे आवाज काढण्यात, डोंगरदऱ्या चढण्यात अत्यंत पटाईत असलेला बादर. ते आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जायचे आणि खुद्द आदिलशाह व बादशाहकडून पक्की माहिती घेऊन यायचे असं काही जण म्हणतात. यावरून तुम्ही बहिर्जींच्या तल्लख बुद्धिमत्तेचा अंदाज लावू शकता. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3,000 ते 4,000 गुप्तहेर होते आणि त्या सर्वांचं नेतृत्व नायकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नायकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे या मुख्य शहरात हुशारीनं पेरून ठेवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट असा वचक बहिर्जींनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नायकांच्या गुप्तहेरांना, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना कळायची. त्यात पक्ष्यांचे, वाऱ्यांचे आवाज होते. कुठलाही संदेश द्यायचा म्हटलं की त्याच भाषेत दिला जाईल. महाराज आज कोणत्या मोहिमेवर जाणार आहेत ते सर्वात आधी बहिर्जींना माहीत असायचं. त्या ठिकाणची खडानखडा माहिती बहिर्जी काढायचे आणि शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचे. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेर नाही तर पराक्रमी लढवय्ये सुद्धा होते. तलवारबाजीत, दानपट्ट्यात ते माहीर होते, कारण कधी कुठली वेळ जीवावर बेतेल हे त्यांना माहिती होतं. ते शत्रूच्या गुप्तहेरांची सुद्धा माहिती ठेवायचे. शत्रूकडे एखादी अफवा पसरवायची असली की ते बरोबर शत्रूच्या हेराला गाठून त्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवायचे. त्यांना देशातील एकूण एक पायवाटा माहिती होत्या. त्यांना ओळखणं म्हणजे देव शोधणं अशी गत होती. आयुष्यात फक्त एकाच माणसानं त्यांना ओळखल्याची पुसटशी नोंद करून ठेवले. तो होता इंग्रज अधिकारी जॉर्ज ओक्झेंडन. तो त्याची वकार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांकडे गेला होता. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वकारीसमोर भिकारी म्हणून वावरणारा इसम यांच्यात त्याला साम्य असल्याचं जाणवलं. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसं नमूद केलं. त्या उपर बहिर्जी म्हणजे खरंच वारं बहिरी माणूस. दादा माणसांना पूर्ण उरायचा, कधी कुणाच्या बापाला गावला नाही. असो, अफजल खान पंढरपुरात आल्यानंतर बहिर्जी वेषांतर करून त्याच्या सैन्यात घुसले. त्यावेळी ते फकीर झाले होते. खानाच्या छावणीजवळ जाऊन सुगावा काढला आणि ते तडक त्या दिशेने निघाले. अफजलच्या सैन्याने त्यांना थांबवलं, पण बहिर्जींनी आधीच ते मला काय काय प्रश्न विचारतील, काय काय करायला लावतील याची उत्तरे मनातल्या मनात तयार ठेवली होती. सैनिकांनी विचारलं, तुम कोण हो? तेव्हा फकीरच्या वेशातले बहिर्जी म्हणाले, मी बगलकोटचा राहणार आहे आणि पुढच्या गावात निघालोय. चालून थकलोय, तहान लागली होती, इथं आग दिसली म्हणून त्या दिशेनं चालत आलोय. सैनिकांचा विश्वास बसला. बहिर्जींनी पहिला डाव जिंकला. आत गेल्यावर बहिर्जींनी आगीजवळ बसून हातपाय शिकण्याची विनंती केली. सैनिकांनी परवानगी दिली. बहिर्जींची तीक्ष्ण नजर सगळीकडे फिरत होतीच. दरम्यान तिथं क्रूर अफजल खानाचे काही सैनिक एकमेकांशी कुजबजू लागले की कसा अफजल खान शिवाजीराजांना ठार मारण्यासाठीच महाराष्ट्रात आलाय म्हणून. पण तेव्हा त्यांच्यापैकी एकाला ही कल्पना नव्हती की फकीर बनून आलेल्या बहिर्जींच्या रूपात त्यांचं हे सिक्रेट खुद्द शिवाजी महाराज ऐकतायत. निनाद बेडेकर सांगतात की आदिलशाहीत अफजल खानाचा दरारा मोठा होता. त्यावेळी खुद्द दिल्लीचा औरंगजेब सुद्धा अफजल खानाचे किस्से ऐकून प्रभावित झाला होता. त्याच्याकडे एक पर्शियन सिक्का होता ज्यावर पर्शियन भाषेत लिहिलं होतं की या सृष्टीला जर विचारलं की या जगातला सर्वात श्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडून आवाज येईल, अफजल आहे, अफजल आहे म्हणून. दरम्यान त्याचा धिप्पाट देह पाहून राजे आणि त्यांच्या मुठभर मावळ्यांची बोबडी वळली पाहिजे ही धारणा ठेवून त्याला स्वराज्यावर धाडलं होतं. पण खानाला माहिती नव्हतं इकडे प्रतापगडच्या पैत्याला एक वाघ आधीच जाळं टाकून त्याच्यासारख्या अनेक लांडग्यांची शिकार करायला थांबलाय. सगळी देखरेख करून बहिर्जी महाराजांकडे आले. जसं की खानाकडे किती सैन्य, खान काय खातो, कधी झोपतो, कसा वागतो, त्याची मानसिकता काय, त्यानं पंढरपूर क्षत्रिय किती विध्वंस केलाय, त्याने किती मंदिरं पाडली, किती घरं उद्ध्वस्त केली, हे सगळं ते ऐकून महाराज प्रचंड संतापले होते. त्यांना असं वाटलं आत्ताच जाऊन खानाची कातडी सोलावी. पण अफजल खान दगाबाज होता. तो कधीही कोणाचा घात करू शकतो याची महाराजांना कल्पना होती. त्याच्याशी उघड्या मैदानावर लढणं सोपी गोष्ट नव्हती. तो आत्मघातकीपणा ठरला असता. खरं तर महाराजांनी रागाच्या भरात प्रतापगड सोडून मोकळ्या मैदानात यावं हेच खानाला हवं होतं. पण बहिर्जींनी राजांना वेळोवेळी सावध ठेवलं. त्यानंतर महाराज आणि बहिर्जींनी मिळून एक योजना आखली. खानाला मोकळ्या मैदानातून इथं प्रतापगडच्या अर्धान जंगलात आणायचा आणि ताणून मारायचा. बहिर्जींनी सांगितलं, राजे तुम्ही खानाला भयभीत झालोय, शरण यायला तयार आहे म्हणून भेटीचा एक खलिता पाठवून द्या. तो खुशमस्करी करणारा गडे नक्की तुम्हाला भेटायला येईल. राजांनी लगोलग खलिता पाठवून दिला. खानानं तो वाचला आणि त्याचा विश्वास बसला की आता विजय आपलाच आहे.
तो प्रतापगडच्या पायथ्याला येऊन भेटायला तयार झाला. दरम्यान त्या भेटीसाठी महाराजांनी काही अटी शर्ती ठेवल्या होत्या. जसं की अफजल खान 10 माणसं घेऊन प्रतापगडच्या पायथ्याला येईल, तिथून पालखीत बसून शामियान्यापर्यंत येईल. पालखी तिथून 1 तिराच्या अंतरावर थांबेल. 10 पैकी 6 माणसं पालखीजवळ थांबतील आणि 4 तलवारधारी माणसं शामियान्यापासून काही अंतरावर थांबतील. खान आणि त्याचा वकील शामियान्यात थांबेल. येताना शस्त्र सोबत आणायची परवानगी आहे. या अटींमुळे खानानं विचार केला, बेदरलेल्या शिवाजीला संपवण्यासाठी माझे हात पुरेसे होते, पण इथे तर शस्त्र सुद्धा आपल्या जवळ आहे. मग शिवाजीला अटक करायला किती वेळ लागतोय? खान मनातल्या मनात पुलाव शिजवत होता. झालं. भेटीचा दिवस ठरला. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता खान आधीपासून शामियानात उभा होता. महाराज त्यांच्या वकिलासह तिथं पोहोचले. राजे आत शिरल्यावर खान उभा राहिला आणि त्याने त्याचे 2 अवाढव्य हात पसरले. तो महाराजांसाठी निर्णयाचा आणि आत्मविश्वासाचा क्षण होता. राजांनी कानोसा घेतला आणि राजे पुढे सरसावले. खान दगाबाज आहे हे माहिती असूनही राजांनी त्याला आलिंगन दिलं. राजे मिठीत आल्यावर खानानं दगा केला. तो राजांना बगलेत दाबून त्यांचा नरडा ओळू लागला. राजांना निसटणं अवघड होतं. त्यांची तडफड होऊ लागली. पण महाराज काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. चिलखतापासून वाघनखांपर्यंत त्यांचं प्लॅनिंग आधीच रेडी होतं. त्यांनी लपवलेली वाघनखे बाहेर काढून एका झटक्यात खानाचा कोतळा बाहेर काढला. त्यानंतर राजांवर कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याने केलेला वार, सय्यद बंडाला पूर्ण उरलेला जिवा महाल, मराठ्यांनी जंगलात खानाच्या सैन्याची उडवलेली धुळदाण हे तुम्हाला माहितीच आहे. महाराज विजेच्या वेगानं जंगलातून पसार झाले तेव्हा सुद्धा बहिर्जींनीच त्यांना वाट दाखवली होती. महाराजांनी अफजल खानाला मारणं ही तेव्हाची सर्वात मोठी आणि चर्चित घटना होती. त्यानंतर आजूबाजूच्या अनेक राजे सरदारांना त्यांचा वचक बसला. जर हा माणूस खानाला फाडू शकतो तर आपलं काय करील या भीतीनं सगळ्यांनी राजांना आपले किल्ले, धनदौलत बरंच काय सरेंडर करून टाकलं. 28 नोव्हेंबर 1659 पर्यंत महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार दुपटीने झाला. राजांच्या सैन्याची एक खुबी होती, विजयाचा उन्मादी उत्सव करायचा नाही, ना दारू ना मटण. बाकी राजांनी गडावर पोचल्यावर बहिर्जींची पाठ मात्र थोपटली. डॉक्टर सोनाली पेडणेकर सांगतात की जेव्हा औरंगजेबाला राजांचा हा भीम पराक्रम कळला तेव्हा त्यानं शाहिस्तेखानाला भला मोठा फौजपटा देऊन राजांचा बंदोबस्त करण्यासाठी दख्खनीत पाठवलं. शाहिस्तेखान सगळे प्रांत पालते घालत स्वराज्यातील पुण्यापर्यंत येऊन पोहोचला. वाटेत येताना त्यानं स्वराज्याचं अगणित नुकसान केलं. त्याने त्याचा डेरा पुण्याच्या लाल महालात वसवला. जवळपास 3 वर्ष शाहिस्तेखानानं पुण्यात काढली, पण त्या 3 वर्षात चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला घेण्यापलीकडे तो दुसरं काहीही करू शकला नाही. दरम्यान राजांचं बालपण जिथं गेलं त्या लाल महालाला शाहिस्ता नावाचा अजगर वेटोळ घालून बसलाय ही गोष्ट राजांना सलत होती. त्यांना काहीही करून लाल महल आणि पुणे खानाच्या तावडीतून मोकळं करायचं होतं, पण ही गोष्ट सोपी नव्हती. कारण शाहिस्त्यानं पुण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती, रस्ते सील केले होते, त्याचा पूर्ण पुण्यावर ताबा होता. त्यामुळे पुण्यात घुसण्यापासून अडचण होती. मग काय, पुन्हा एकदा राजांनी त्यांचा 3रा डोळा उघडला. बहिर्जी लगोलग राजांजवळ आले. राजा म्हणाले, बहिर्जी आता तुम्हीच युक्ती लढवा. बहिर्जींनी बुद्धीची चक्रे फिरवली आणि ते म्हणाले, राज तुम्ही लाल महालाचा कोपरा जाणता. आपण रमजान ईदेच्या रात्री महालावर धाड टाकू आणि बेसावत गनिम कापून काढू. आता सवाल आहे महालापर्यंत पोहोचण्याचा. तर माझ्या डोसक्यात एक युगत आहे. आपण लग्नाची वरात घेऊन पुण्यात घुसायचं. त्यात आपण मोजक्या गाड्यांनी वाजंत्र्याचा वेश घेऊन महालात शिरायचं आणि शाहिस्ता नावाचा अजगर कापायचा. ते ऐकताच राजांचे डोळे चमकले. भले शाब्बास म्हणून त्यांनी बहिर्जींची पाठ थोपटली. त्यांना माहिती होतं ही करामत फक्त बहिर्जींना सुचू शकते. इतिहासात पहिल्यांदाच हे घडत होतं. संपूर्ण सैन्यानं वेषांतर करून दुश्मनाच्या घरात घुसण्याची ही आयडिया तुफान होती. राजांनी ग्रीन सिग्नल दिला आणि गड्यांनी रमजानच्या महिन्यातला एक दिवस निश्चित केला. तोवर बहिर्जींनी पुण्यात येऊन शाहिस्तेखान महलात कुठं झोपतो, काय खातो, काय पितो, किती बायकांसोबत राहतो, जनानखान्यात कोण कोण असतं, रात्री कोण कितीच्या पहाऱ्याला झोपतं याचा सगळा मागमूस काढला. फुलप्रूफ प्लॅनिंग. आणि तेव्हाच शक्य असतं जेव्हा माहिती पूर्ण आणि खरी असते. त्यासाठी तुमची गुप्तचर यंत्रणा प्रचंड तगडी असावी लागते. महाराजांच्या या लढाई तंत्राला गनिमी कावा किंवा शिवसूत्र म्हणतात. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. सगळं ठरल्याप्रमाणे झालं आणि महाराजांनी भेदरट शाहिस्तेच्या 3 बोटांसकट त्याची इज्जत, दहशत इथंच महाराष्ट्राच्या मातीत काढली. शाहिस्तेखान तेव्हा जे काय स्वराज्यातून पृष्ठभागाला पाय लावून पळाला तो पुन्हा कधीच माघारी परतला नाही. शिवाजी या नावाची त्यानं हाय खाल्ली होती म्हणे. त्याला झोपेत पण महाराजच तलवार घेऊन त्याच्या मागे लागलेत असं दिसायचं. ही मोहीम फत्ते झाली, यश मिळालं, पण मंडळी युद्धे महाग असतात. अफजल खान आणि शाहिस्तेखान आला तेव्हा दोन्ही वेळेला दुश्मनांनी स्वराज्याचं अगणित नुकसान केलं होतं. रयत त्रासात होती. स्वराज्याचा खजिना संपत चालला होता. तेव्हा महाराजांच्या ताफ्यात 1 लाखांपेक्षा जास्त सैनिक भरती झालं होतं. त्यांचा सांभाळ करायचा होता, शेतकरी जगवायचा होता, मंदिरे बांधायची होती, गड किल्ले सांधायचे होते. महाराजांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. हे सगळं कसं निस्तरतील याची चिंता पुन्हा एकदा महाराजांचं मन खात होती. रयतीच्या डोळ्यातली आसव पाहून राजांना अन्न गोड लागत नव्हतं. ज्यासाठी आपण हा स्वराज्याचा घाट घातला त्यानं माझी रयत अधिकच हुरपळली जाते हे महाराजांना काही पटत नव्हतं.
राजे मार्ग शोधत होते, पण उपाय सापडत नव्हता. आणि अशातच एक दिवस बहिर्जी धापा टाकत राजांजवळ आले. राजांचं उतरलेलं तोंड पाहून बहिर्जींनी विषयाला हात घातला आणि बोट दाखवून राजांना त्यांच्या काळजीचं उत्तर सांगितलं. सुरत हे तेव्हाचं देशातलं सर्वात धनवान राज्य होतं. मुख्य व्यापारी केंद्र होतं. देश परदेशातले व्यापारी सुरतेला रोजच्या रोज भेटी द्यायचे. बहिर्जी जेव्हा गनिमाचा माग काढून वेषांतर करून सुरतमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी सुरतेची चकाकी पाहिली आणि लगोलग महाराजांकडे धाव घेतली. सुरत शहर तेव्हा औरंगजेबाच्या बहिणीच्या ताब्यात होतं आणि तिथं इनायत खान नावाचा एक रंगेल सुभेदार शासन करत होता. इनायत खानाला गायन वादनाची प्रचंड आवड होती. याच सुरतेवर हल्ला करून तिथला खजाना लटण्याची आयडिया बहिर्जींनी राजांना दिली. त्या काळी देशात एक म्हण प्रचलित होती, सुरत मारेलियाने अगणित द्रव्य सापडे. म्हणजे जर तुम्ही सुरत मारली तर तुम्हाला अगणित संपत्ती मिळेल. झालं. महाराजांना बहिर्जींना मिठी मारल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. महाराज मनातल्या मनात विचार करू लागले, माझ्या पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून हा बहिर्जी मला मिळाला. तसं प्रभू रामचंद्रांना श्रीराम, तसे शिवाजी महाराजांना बहिर्जी. दरम्यान राजांनी पुन्हा एकदा बहिर्जींना सोंग घेऊन सुरतेत पाठवलं आणि यावेळी सुरतेत येण्या जाण्याचा मार्ग, संभाव्य धोके आणि संपत्तीचे साठे याची अजून डिटेल माहिती काढायला लावली. मग काय, 2 साथीदारांना घेऊन बहिर्जी थेट सुरतेत दाखल, गोंधळाचं रूप घेऊन. तिथे इनायत खानाच्या सैनिकांना सापडलो तर ते काय करायला लावतील याचा अंदाज बहिर्जींनी आधीच लावून ठेवला होता. म्हणून हे सगळं सोंग केलं. सैनिकांनी पकडलं आणि थेट इनायत खानाकडे नेलं. इनायत खानाने लोक कलाकार आहेत हे परखून घेण्यासाठी बहिर्जींना गोंधळ घालायला लावला. बहिर्जींनी सुद्धा अगदी दिमडी वाजवत माहोल तंग करून टाकला आणि त्याला इनायत खान भुलला. इनायत खान खुश झाला आणि त्यानं गोंधळी रूपातल्या बहिर्जींना सुरतमध्ये फिरण्यास परवानगी दिली. मग काय, बहिर्जींनी पुढच्या आठवड्याभरात सुरतची अख्खी ब्लू प्रिंट राजांपुढे मांडली. सुरत कसं शहर आहे, तिथे नेमकं कोणत्या व्यापाऱ्याकडे खजाना आहे, त्यानं तो खजाना कुठं जमिनीत लपून ठेवलाय का भिंतीत काढून ठेवलाय, कोणता अधिकारी कोणाला राखण आहे, ही सगळी माहिती काढली. त्यानंतर महाराज काही फौज घेऊन सुरतेच्या तोंडावर आले आणि ती खबर इनायत खानाला कळली. दरम्यान आपण केवढी मोठी घोडचूक केली हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यानं खलिता देऊन एक माणूस राजांकडे पाठवला. त्या माणसाला त्यानं सांगितलं होतं की संधी मिळाली तर राजांना तिथंच संपव. जेव्हा त्या माणसानं दिलेला खलिता वाचण्यात महाराज गुंग झाले तेव्हा त्या कासिम खान नावाच्या व्यक्तीनं लपवून आणलेल्या कटारीनं महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा सुद्धा चाणाक्ष नजरेच्या बहिर्जींनी ते हेरलं आणि एका तलवारीच्या ठोक्यात कासिम खानाचा हात तोडला. दरम्यान इनायत खानानं महाराजांवर हल्ला करून मोठी घोडचूक केली. त्या रात्री चिडलेल्या मराठा सैन्यानं सुरतवर धाड टाकली. बायका, पोरं, म्हातारी कोतारी, अपंग माणसं सोडून सगळी सुरत लुटून नेली. इनायत खानाच्या त्या एका घोडचुकीमुळे सुरतेची सुरत बदलली. सुरतीच्या लुटीतून महाराजांनी डबघायला आलेलं स्वराज्य पुन्हा एकदा ताकदीने उभं केलं. एकूण 1 रुपया रयतेसाठी वापरला. ही सुरतेची लूट राजे किंवा बहिर्जींची शेवटची कामगिरी नव्हती. त्यानंतर औरंगजेबाच्या तावडीतून राजांना व शंभूराजांना सोडवणं असो, पुन्हा एकदा सुरत लुटणं असो, सिंहगड घेणं असो, उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे 20,000 सैन्याला शरण आणणं असो, राजांचा दक्षिण दिग्विजय असो, संभाजीराजांच्या मोहिमा असो, अशा शेकडो मोहिमांना शेवट दाखवला तो बहिर्जींनीच. स्वराज्यात राजांना सर्वात जवळ कोण होतं तर बहिर्जी. म्हणूनच त्यांना राजे स्वराज्याचा 3रा डोळा म्हणायचे. राजांनी रामोशी समाजाच्या या वीराची काळाने दखल घ्यावी म्हणून त्यांना नाईक ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. नाईक म्हणजे सरदारांचा सरदार. बहिर्जींनी शिवाजी महाराजांसारखंच शंभूराजांची सुद्धा अखेरपर्यंत साथ दिली. आता बहिर्जींचा मृत्यू कसा झाला याचा इतिहास कोणालाच माहिती नाही. पण जिथे सांगलीत भूपाळगड अर्थात बानूरगडावर त्यांचे समाधी आहे, तिथले स्थानिक लोक सांगतात की आपल्यातल्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळे बहिर्जी गनिमांच्या तावडीत सापडली. निदान कोणाच्या बापाला सुद्धा गावला नसता हे वीर. भूपाळगडावर हेरगिरी करताना लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशी आख्यायिका तत्कालीन बकरीत सापडते. बहिर्जी म्हणायचे, आयुष्यात पुण्यांदा कधी जन्म मिळाला तर मी माझ्या शिवबा राजाचा मावळा म्हणूनच जन्माला येईल आणि त्यांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांचे संकट करीन. खरं तर इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचं संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसं केलं, भौगोलिक ज्ञान कसं मिळवलं आणि ती माहिती योग्य वेळी राजांपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडच आहे. त्यांच्या शेअर खात्याची टेक्निक्स वापरून सध्या भारताची गुप्तचर संस्था रॉ कार्यरत आहे. 21व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन झालं त्याचा अभ्यास असा सांगतो की गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी तसेच अज्ञात राहिले, पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचं उत्तर ना इतिहासकारांपाशी ना खुद्द इतिहासापाशी. स्वराज्याच्या या वीराचा धगधगता इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.